महायुतीमध्ये रायगडमधील जागेवरून तणाव कायम असण्याची चिन्ह. एकनाथ शिंदे अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत. रायगडमधून महेंद्र दळवी माघार घेणार नसल्याचे संकेत. महायुतीमध्ये रायगडमधील जागेवरून तणाव कायम. एकनाथ शिंदे अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत. महेंद्र दळवी तिथून माघार घेणार नसल्याचे संकेत. कोकण मतदारसंघाच्या बदल्यात शिवसेनेनं पालकमंत्रीपद घेतल्याची चर्चा. भरत गोगावलेंचं पालकमंत्री बनण्याचं स्वप्न अखेर पूर्ण होण्याची शक्यता. जनरल एन.एस. राजा सुब्रमणी भारताचे नवे सीडीएस. सुरक्षा दलांमधील मोठ्या सुधारणा आणि समन्वय वाढवण्यावर भर देणार. पदभार स्वीकारल्यानंतर सुब्रमणी यांची प्रतिक्रिया. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप ठरलं. भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या वाट्याला पुणे आणि रायगडची जागा. रायगडमधून अनिकेत तटकरेंना तिकीट. तटकरे पिता पुत्रानं घेतली एकनाथ शिंदे यांची भेट. धाराशिव, बीड, लातूरमधील महायुतीचा उमेदवार ठरला. काँग्रेसमधून आलेल्या बसवराज पाटील यांना उमेदवारी. जळगाव विधान परिषदेची जागा अखेर ठाकरे गटाकडे. शरद तायडे यांना उमेदवारी जाहीर. सरकारकडून जरांगेंना सर्वांसमोर आश्वासन. महायुती सरकारची सातत्यानं मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. नव्या शासन निर्णयामुळे ओबीसींवर अन्याय होणार. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल. बोगस कुणबी दाखले दिल्यास तहसील कार्यालयांवर हल्ले करू. ओबीसींसाठी कायदा हातात घ्यावा लागला तरी बेहत्तर. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा इशारा. विधान परिषदेसाठी संधी मिळाल्यास सोनं करेन. भाजपात प्रवेश केल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांचं आश्वासन. येत्या 10 दिवसात शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार. कृषी मंत्री दत्ता भरणे यांची महत्त्वाची घोषणा. शिर्डी नाशिक महामार्गावर एसटी आणि कारचा भीषण अपघात. अपघातात 2 जण ठार तर 15 जण जखमी. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती स्थिर. संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. प्रसाद लाड यांनी केली विचारपूस. रेल्वे प्रशासनाविरोधात डोंबिवलीकर आक्रमक. एकमेव मैदान वाचवण्यासाठी सर्व पक्षांसह क्रिकेटपटूंचं आंदोलन. सिद्धिविनायक मंदिराशेजारील 140 मराठी कुटुंब बेघर. 4 वर्षांपासून पुनर्वसनाची प्रतीक्षा. लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करत नसल्याचा स्थानिकांचा आरोप. पश्चिम बंगालमध्ये अभिषेक बॅनर्जी यांच्यानंतर आणखी एका तृणमूल खासदारावर हल्ला. कल्याण बॅनर्जींवर पोलीस ठाण्याबाहेरच दगडफेक. राज्यामध्ये पावसाचा अंदाज. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये अलर्ट. फुटबॉलच्या चॅम्पियन्स लीग फायनलनंतर पॅरिसमध्ये दंगल. 200 पेक्षा अधिक समाजकंटकांना अटक. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या 301व्या जयंतीचा राज्यभरात उत्साह. अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती.